नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विशेष, आता मी सध्या वारजेमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय. विवेक भाईयापाशी आलेलो आहे. काल रात्री चालू होतो विवेक भाईयापाशी, आणि रोहन भाईया पण आहे आमच्यासोबत. रोहन भाईया गेला आंघोळीला. तर आज जायचोय रोहन भाईयाला त्याच्या कॉलेजला सोडवायला, आणि आणखीन मग बघू काय बरंच काही करू आपण आज. आणि काहीतरी खायला जायचं नाही का आपल्याला. रोहन भाईया कुठं तरी नेणार आहेत म्हणले, स्पेशल ठिकाणी नेतो तुम्हाला, तर जाऊयात. तर विषय काय माहिती आहे का, मी जे ठरवलं होतं की गावाला जितके दिवस आहे मी तितके दिवस ब्लॉग बनवणार, ते चॅलेंज तर मी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर मला व्हिडिओ बनवता आला नाही, तर आज मला सुट्टी भेटली किंवा सुट्टी घेतली मी, तर केला आज ब्लॉग चालू. तर चला, विवेक भैया सध्या उरकणं चालू आहे. लास्ट तो आमचा विवेक भैया. जाता 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 म्हणजे रोहन भाईने आंघोळ केली, आणि मग आमचं ठरलं रोहन भाईच्या हॉस्टेलला जायला. पण रोहन भाईच्या हॉस्टेलला जाता जाता रोहन भाई म्हणलं तुम्हाला मॉलला फिरावतो. मॉलला फिरायला, कुठला मॉल आहे रोहन भाई? पवेलियन मॉलला फिरायला आलो. ओकेमध्ये विवेक भाई आहे, रोहन भाई आहे. एकदम छान, एकदम क्वालिटीमध्ये मॉल आहे. जरा वेळ फिरू इकडं आणि जाऊ, न काय घेता. हे पण कॅफे वाटतं बाई. आतमधनं यायचं कोणतरी हाणायला. हा आपण व्हिडिओ काढतोय खरं, कुठला तरी सिक्युरिटी यायचा पळत आपल्याकडे म्हणायचा व्हिडिओ बंद कर, व्हिडिओ बंद कर. मग काय वाटते बाबा मला, काय हे असलं घेताना एखाद्या अर्ध्याला ऑब्जेक्शन आली म्हणजे विषय हाड कार्यक्रम व्हायचा ना. मित्रांनो, मस्तपैकी मॉल बिल फिरून आलो. रोहन भाईने आम्हाला बराच वेळ फिरवलं. आणि आमचं काय ठरलं, म्हणलं काहीतरी आतमध्ये जाऊन खावं, असं ठरलं होतं आमचं. पण विषय काय झाला, तिथं आम्ही थोडं मेनू कार्ड वाचले ना. तिथं आम्ही मेनू कार्ड वगैरे वाचले ना, त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय झाला, पाणीपुरी 100 रुपये, ज्यूस 250 रुपये, असं सिरेट बघितलं. आम्ही न्यूटन मारून परत आलो. म्हणलं बाहेर जाऊन काहीतरी खाऊ आपण, तर जाऊ चला. गाडी शोधत तोरच तास गेला आमचा. ही पोरं मगाच्या जर गाडी शोधतात. गावली जवळपास आले, आता वाटायला लागली. हाय, दिसली गाडी दिसली. गाडी घेऊन जा. हो का, आपले लॉर्ड प्लॅटिना आहे. 20 रुपये द्या तिथं. आपली लॉर्ड प्लॅटिना दादांची बारामती. चला, तो मॉलची फ्रंट साईड आहे. तिकडं पलीकडं स्टारबक्स सुद्धा आहे बरं का. आलो आम्ही फिरून तिकडून, कॉफी पिली नाही. चला जाऊ आता रोहन भाईच्या हॉस्टेलला जाऊ. आता खाऊ काहीतरी. चला मित्रांनो, इथं रोहन भाईच्या हॉस्टेल पाशी आपण मिसळ खायला आलोय. सात्विक मिसळ म्हणून पिंपरी चिंचवडचे सुप्रसिद्ध मिसळ शिवाजीनगरमध्ये. तर जाऊ खायला आपण. चला, एकदम मिसळ ऑर्डर केलेलं आहे ओकेमध्ये. 111 रुपयात अनलिमिटेड काय सुद्धा आहे इथं. 111 रुपयात तंदुरी मिसळ, सात्विक मिसळ, पावभाजी, व्हेज पुलाव, वडा, रस्सा, सगळ्या एकदम क्वालिटी विषयी काय प्रॉब्लेम नाही. बघू आता कशी चव आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी. मस्तपैकी आता आपण दम मिसळ खाणार आहे. उघड पटक्यास, उघड माकडा, कसं काय विषय. मस्त मिसळ एन्जॉय करून देऊ आता जराने. हा ना आपण मिसळ. चला, मस्त मिसळ खाऊन झाली. कशी होती मिसळ? एक नंबर मिसळ होती, काही प्रॉब्लेम नाही. रोहन भाईने पण हाणली सटकून. अनलिमिटेड मिसळ असल्यामुळे एकदम फुल जेवणच केले. संध्याकाळी पण जेवायचं नाही, आता एवढं खाल्लं आहे. तर रोहन भाईच्या हॉस्टेलला जाऊ आता आपण, आणि तिथनं पुढं मग जायचं आणखीन कुठं तरी. बघू पुढचं पुढं. चला, रोहन भाईच्या हॉस्टेलला पोहोचलेलो आपण, तर जाऊयात हॉस्टेलला रोहन भाईच्या. चला. तर मित्रांनो, विषय काय झाला माहिती आहे का, आपल्या रोहन भाईच्या हॉस्टेलला काय
बाहेरची पोरं अलाउड नाहीत, कोणच बाहेरचं अलाउड नाही. त्याच्यामुळे आम्हाला बाहेरच थांबावं लागतंय. हे रोहन बायाचं हॉस्टेल आहे. रोहन बाया गेला आता आतमध्ये बॅग ठेवायला. बॅग ठेवून रोहन बाया येईल आणि मग रोहन बायाला शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला वगैरे सोडावं लागते बहुतेक, किंवा त्याचा तो जाईल. आणि मी पण त्याच्याबरोबर जाणार आहे बहुतेक, किंवा मी आपल्या विवेक बायावर वारजेला जाईल. बघू पुढं काय होतंय. रोहन बाया ते येऊन द्या पाहिला. आता विषय काय झाला माहिती आहे का, विवेक बायानी आम्हाला शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या आसपास सोडलेलं आहे आणि विवेक बायाला कर्वेनगरचा रोड सांगून विवेक बाया गेलेला आहे कर्वेनगरकडे. आता ते जाणार वारजेला आणि मी आणि रोहन बाया आता निघालोय तळेगाव दाभाडेला, रेल्वेने निघालोय. काय विषय तर आमच्या मित्राचं ऑपरेशन झाले पायाचं ऑपरेशन झाले, तर त्याला थोडं भेटायला निघालोय. आणि तिथं कोण नाही आहे, त्याचे पप्पा एकटेच आहेत. त्याच्यामुळं मग त्याच्या पप्पांना पण थोडासा आराम भेटेल आम्ही तिथं गेल्यावर. तर जाऊयात तिथं त्याच्याकडं, त्याचा हालचाल विचारू आणि येऊ मग उद्या मुक्काम टाकून. चला, नगरच्या मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहे. थोड्या वेळात तळेगावला जाणारी ट्रेन येईल आता. तिकीट घेऊन रोहन भाईला पकडलं होतं आमच्या एकदा, त्याच्यामुळे रोहन भाईने ह्यावेळेस तिकीट काढले. मित्रांनो, हे आपली तळेगावला जाणारी रेल्वे. बसूया आता ह्याच्यात. चला, जागा गावलं मला वाटते बसायला. एकदम निवांत जावं आता, झोप काढू. 15 मिनिटात पोचू मला वाटते. 30 किलोमीटर आहे फक्त. मस्त ट्रेनमध्ये आपल्याला जागा बिगा गावलेली आहे. ट्रेन मोकळीच आहे. निवांत आता 10-15 मिनिटात ट्रेन निघेल. मग जाऊ तळेगावला. आपल्या गाडवे दादाला भेटू. प्रथमेश गाडवे दादाला भेटू आपण. चला, गाडव घे. तळेगावच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलेलं आहे आपण. तर आता प्रथमेश गाडगे आपल्या मित्राला भेटायला जायचं आहे आपल्याला. तर चला, आमचा प्रथमेश दादा ह्या हॉस्पिटलमध्ये आहे सध्या ॲडमिट. मी माझे शब्द माघारी घेतो. ह्याच्या पलीकडल्या हॉस्पिटलमध्ये आमचा प्रथमेश भाई ॲडमिट आहे. हे पण हॉस्पिटलच आहे. कसलं हॉस्पिटल आहे लागा, जरा जास्तच मोठं आहे, प्रमाणाच्या पेक्षा जास्तच खतरनाक. एकदम मालाचीच फिलिंग यायला लागली मला आता. आपला प्रथमेश भाई त्या पायाचं ऑपरेशन झाले. तर मित्रांनो, मस्तपैकी प्रथमेश भाईवर गप्पा टप्पा हाणल्या. जेवण वगैरे पण झालं. आता 10 वाजल्यात रात्रीचे. तर तहान लागली, गार पाणी पिऊशी वाटलं होतं म्हणून बाहेर आलो आहे. आता पाणी आणाय कुठं भेटतंय का बघू म्हणलं. आणि उद्या जाऊ आता पुन्हा मग आपल्या घराकडं म्हणजे रूमला. चला, प्रथमेश भाई झोपलेले आहेत आपले. रोहन भाई सुद्धा झोपला जातो आता. चला, तर मित्रांनो, आता सध्या पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि विषय काय, रोहन भाईला काम आहे. त्याचे सध्या इंटर्नशिप चालू आहे, त्यामुळे जायचं आहे त्याला लवकर थोडंसं. त्याच्यामुळं मग आम्ही आत्ताच निघालो आहे. 5:15 मला वाटतं 5:15ची ट्रेन आहे शिवाजीनगरची पुन्हा. तर जाऊयात आता पुन्हा शिवाजीनगरला. प्रथमेश तो झोपलेला होता, त्याच्यामुळे म्हणलं त्यांना काय उठवाय नको, काकांना सांगितलं आणि आलो. तर जाऊयात. चला, आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि हे 2 झाडं आहेत बरं का. तर दोन्ही झाडांवरती बगळे आणि कावळे एकत्र बसल्यात आणि इतक्या जास्त प्रमाणात आहेत ना. झाडावर पानं कमी आणि पक्षी जास्त दिसतात. झाड वाळले. बाय साहेब, खतरनाक विषय. थांबाय, आलो मी. तळेगावच्या रेल्वे स्टेशनला पोचलोय. कसं पोचलोय आता आम्हाला माहिती, गेट बंद होतं. भिंतीवरून उडे टाकून आलोय. खर्चाटलंय मला. जाऊन द्या, त्याची शूटिंग नाही करता आली. राहून इथं आलं म्हणतोय शूटिंग करायला पाहिजे होती. असं शहाणाकडे
जाऊ द्या, रेल्वे स्टेशनला पोचलो हे महत्वाचं. चला मित्रांनो, इथं रोहनबाईच्या कॉलेजपाशी पोहोचलोय. कर्वेनगरच्या बसची वाट बघतोय. आता सध्या मला वाटतं 7 वाजल्यात. रूमवर जाऊन झोपायचंय मला पहिले. तर मित्रांनो, रूमवर पोचलो, मस्तपैकी झोपलो. डायरेक्ट 3 वाजता जाग आली मला. त्याच्यानंतर बाहेर वाईस फिरलो बिरलो, ओकेमध्ये काही विषय नाही. आता येऊन बसलोय पार्थ बायापाशी. तर आता आपला ब्लॉग मी इथं संपवतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय असते, घंटा वाजवा, कमेंट करा चांगल्या. आणि माझा ब्लॉग संपवतो. बाय बाय.